नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीच बेकिंग वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की व्हिप्ड क्रीम परफेक्ट कशी तयार करायची, की जे केक होईपर्यंत स्टेबल राहणार, ती स्टोअर कुठे करायची आणि किती वेळ बीट करायची म्हणजे ती परफेक्ट झाली असे समजेल. तर अशा बऱ्याच बारीकशा टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण बघावा लागेल. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण बघूया की आपल्याला क्रीम कुठे स्टोअर करायचं आहे फ्रीजमध्ये. तर आपल्याला क्रीम हे फ्रीजरमध्ये स्टोअर करायचं आहे, जसं मी करून ठेवलेलं आहे तसं. तर आपल्याला आता एक डबा काढून घ्यायचा आहे 4-5 तास आधी क्रीम करायच्या, किंवा ओव्हरनाईट जरी तुम्ही ठेवलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही जर उद्या सकाळी केक करणार आहे, तुम्ही रात्री जर फ्रीजमध्ये काढून ठेवलं तरी चालेल, असं आपल्याला ठेवायचं. ओव्हरनाईट जर ठेवलं तर ते आपल्याला एकदम लिक्विड फॉर्ममध्ये मिळते. आणि मी हे 4-5 तास आधी ठेवलेलं होतं, तर हे लिक्विड फॉर्ममध्येच आहे पण थोडं आहेच. तर मी हे प्रीमियम ट्रोपोलाइट वापरत आहे. तर हे क्रीम मी नेहमी हेच क्रीम वापरते. आणि कधी जर अवेलेबल नसलं तर मी इको ड्रॉप पण वापरते. पण क्रीम कोणतंही वापरा तुम्ही, पण प्रोसिजर तुम्हाला हीच करावं लागेल. ही बघा, असं आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये हवं आहे. तर यापेक्षा पण आपलं लिक्विड झालं तरी चालेल, किंवा असं पण चालेल. तर हे मी काढून घेतलेलं आहे. तर आता आपण याला कसं म्हणजे बीट करायचं परफेक्ट, जे मेल्ट नाही होणार असं आपण बघूया. तर जेव्हा पण आपण क्रीमचा डबा ओपन करतो तर त्याला आपल्याला अशी क्लिप लावून ठेवायची आहे, जेणेकरून त्यात आईस क्रिस्टल तयार होऊ नये. म्हणून आपल्याला अशी क्लिप लावून त्याला फ्रीजरमध्ये स्टोअर करायचं आहे. तर आता करूया आपण क्रीमला बीट. तर क्रीमला बीट करण्यासाठी मी काय केलेलं आहे, इलेक्ट्रिक बीटर घेतलेलं आहे. तर इलेक्ट्रिक बीटर आपल्याला 300 ते 300 वॅटच्या वर आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला कमी वॅटचं बीटर हे घ्यायचं नाही आहे. तुम्ही जर 250-200 असं वॅटचं बीटर घेतलं तर त्याने क्रीम तर होईल, पण परफेक्ट जसं आपल्याला क्रीम केकसाठी हवं आहे ते नसेल. तर म्हणून आपल्याला 300 किंवा 300 वॅटच्या वर आपल्याला आपली बीटर मशीन घ्यायची आहे. तर माझी ही रिओ कंपनीची बीटर मशीन आहे आणि ही 300 वॅटची आहे. तुम्ही यापेक्षा जास्त पण घेऊ शकता. तर आपल्याला हाय स्पीडवर असं क्रीम बीट करायचं आहे. तर हे बघा, आता ते एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि थोडं फ्लफी होत आहे. तर असं आपण सुरुवात केली तर आपलं क्रीम असं बीट व्हायला सुरुवात होईल. आपल्याला 1 कप क्रीम बीट व्हायला 4 ते 5 मिनटं तरी लागतील. तर आपल्याला असं क्रीम हे बीट करत राहायचं आहे. आणि जर उन्हाळ्याचे दिवस असतील, जास्त गरमी असेल, तर आपण एक अजून याच्यात बदल करू शकतो, की आपल्याला काय करायचं, आईस क्यूब एखाद्या पातेल्यात घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला हे भांडं आपण ठेवू शकतो, जेणेकरून आपलं क्रीम ते चिल्ड असल्या कारणाने लवकर बीट होणार आणि ते मेल्ट पण होणार नाही. तर खूप जणांना सुरुवातीला क्रीम बीट करायला बराच वेळ लागतो, म्हणून त्यांनी आईस क्यूब जर खाली घेतले तर तुम्हाला वेळ जरी लागला क्रीम बीट करायला तरी तुमचं क्रीम हे परफेक्ट बीट होणार. कारण की जसा जसा वेळ जातो आपले मशीन गरम व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे आपलं क्रीम हे मेल्ट होऊ शकते. म्हणून आपलं क्रीम हे आपल्याला बीट होईपर्यंत चिल्डच हवं आहे. तर त्यासाठी आपण आईस क्यूबचा वापर करू शकतो. तर हे बघा, आता आपल्या क्रीममध्ये आपल्याला अशा लाईनिंग दिसायला लागलेल्या आहेत, म्हणजे आपलं क्रीम बीट होत आहे व्यवस्थित. तर आता याची आपल्याला क्वांटिटी पण वाढलेली दिसत आहे. जे आपण आधी थोडं क्रीम घेतलं होतं आणि हे बघा आता जास्त झालं आहे. तर हे बघा, लाईनिंग कशा याला दिसत आहेत. तर आपल्याला अजून याला बीट करून घ्यायचं आहे. आणि जसं जसं आपल्याला वेळ जाईल आणि आपलं क्रीम बीट होईल तर आपल्याला जाणवू लागेल की हे घट्ट होत आहे. आपले मशीन पण आपल्याला थोडी थोडी जड लागायला लागेल. पण हे बघा, असं उचलून बघायचं, हे जे माउंटेन आलेले आहेत हे झुकत आहेत आणि आपलं क्रीम पण अजून सॉफ्ट आहे, ते हालत आहेत. म्हणून आपल्याला अजून क्रीम बीट करण्याची गरज आहे. तर खूप जण या स्टेपला पण क्रीम त्यांना वाटते झाला आहे, पण म्हणून मग ते क्रीम आपलं मेल्ट होते. तर क्रीम हे परफेक्ट बीट झालं आहे हे कसं समजायचं ते पण मी पुढे सांगणार आहे. तर आपल्याला अजून क्रीम बीट करायचंच आहे. तर अजून करत राहायचं आपण. तर आपल्याला असं एका हाताने क्रीम मशीन फिरवायची आणि एका हाताने आपल्याला जे आपला बाऊल आहे ते पण आपल्याला थोडं फिरवत राहायचं आहे, जेणेकरून एका साईडचं क्रीम जर मेल्ट राहिलं आणि एका साईडचं बाकी सर्व साईडचं जर झालं तरीही आपलं क्रीम लास्टमध्ये मेल्ट होऊ शकते. म्हणून आपल्याला सर्व साईडने क्रीम व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणून आपल्याला जे बाऊल आहे ते फिरवायचं आहे आणि मशीन पण आपल्याला गोल फिरवायची आहे. हे बघा, आता मी बाऊल उलटं करून जरी बघितलं तरी क्रीम पडत नाही आहे, पण हे झालेलं नाही आहे कारण की हे अजून सॉफ्टच आहे. तर आपल्याला अजून 2 मिनटे तरी याला बीट करायला लागणार आहेत. तर आपल्याला अजून असं क्रीम बीट करत राहायचं आहे.
आणि खूप जणांना वाटते लिक्विड फॉर्ममध्ये क्रीम पाहिजे असलं तर आपण फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवलं तर ते लिक्विड फॉर्ममध्ये येणार आणि ते आपण यूज करू शकतो. तर नाही, आपल्याला क्रीम हे लिक्विड फॉर्ममध्ये जरी पाहिजे असलं तरी आपल्याला ते चिल्ड पाहिजे आहे. आणि कधी कधी काय होतं की आपल्याला केक अचानक करायचा असतो किंवा ऑर्डर्स वेळेवर येते, तर आपण एक करू शकतो की आपण ज्या बाउलमध्ये क्रीम करायचं आहे तेवढं आपण क्रीम बाउलमध्ये काढून घेऊ शकतो डब्यातलं, आणि तो बाउल आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. जेणेकरून काय होईल की त्याची क्वांटिटी कमी होईल आणि त्यामुळे क्रीम हे पटकन लिक्विड फॉर्ममध्ये येईल. तर हे बघा, आता आपलं क्रीम बरंच घट्ट झालेलं आहे आणि त्याची क्वांटिटी पण बरीच वाढलेली आहे, डबल तरी त्याची क्वांटिटी झालेलीच आहे. तर आता तरी पण आपल्याला हे क्रीम अजून सॉफ्टच वाटत आहे. जोपर्यंत आपल्या मशीनचे पाते हे पूर्ण भरून येत नाहीत, मशीन पण आपल्याला हाताला जड वाटू लागते. तर अजून आपल्याला बस थोडं आता क्रीम बीट करायचं आहे. आता आपलं बरंच झालेलं आहे हे क्रीम बीट. तर हे बघा, जेव्हा आपण मशीन बंद करू तेव्हा आपल्याला असे पाते हे भरलेले हवे आहे. हे पाते आधी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आधी भरणार नाही. जेव्हा आपलं क्रीम परफेक्ट होईल तेव्हाच आपल्याला हे पाते भरलेले दिसेल. आता हे आपल्याला पूर्ण क्रीम काढायचं असलं तर आपल्याला एकदम पॉवर कमी करायचा आहे याचा मशीनचा आणि वर अलगद असे उचलून घ्यायचे पाते. तर तेव्हा त्याचं क्रीम पात्याचं निघून जाणार. तर आता हे बघा, आपलं हे क्रीम एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. तर असं आपल्याला परफेक्ट क्रीम आपल्या केकसाठी हवं आहे. कारण की केक बनवण्यासाठी क्रीम हे आपल्याला परफेक्ट जर आपलं असलं तर आपल्याला केकला फिनिशिंग खूप छान येते. आणि तुम्ही जर ह्या सर्व टिप्स व्यवस्थित पाळल्या तर तुमचं पण क्रीम असं परफेक्ट बीट होईल आणि मेल्ट पण होणार नाही तुमचा केक होईपर्यंत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.